नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे दाल खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। हा दाल खिचडी अनेक प्रकारे बनवता येतात, पण असा हा दाल खिचडी बनवल्यास एकदम चांगला टेस्ट येतो। एकदम रेस्टॉरंटमध्ये करतात तसा हा दाल खिचडी मी घरी तयार केलेला आहे। याचा चव एकदम चांगला आलेला आहे। असा दाल खिचडी करण्यासाठी हे सर्व साहित्य लागतात। येथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 2 मिरच्या असा बारीक चिरून घेतला आहे, पाव वाटी शेंगदाणे घेतला आहे, कढीपत्त्याची पाने पाव वाटी घ्यायचा। हा थोडेसे पालकचे पाने मी लावण्यासाठी घेतलेला आहे। थोडासा अद्रक घेतलेला आहे। येथे मी 1 बाउल भात असा शिजवून घेतलेला आहे। मुगाची डाळ पण शिजवून असा वरण तयार करून घेतलेला आहे। हा बघा अशा प्रकारे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, अर्धा चमचा हळद पावडर घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे, 2 दालचिनीचे तुकडे घेतला आहे, मिरे थोडेसे घेतलेला आहे, लवंग 4 घेतला आहे, हे तेजपत्ता घेतलेला आहे। प्रथम मी कांदा चिरून घेत आहे। कांदा हा असा उभा चिरून घ्यायचा। हा बघा अशा प्रकारे कांदा उभा चिरायचा। टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा। मूग डाळ फक्त घेतलेला आहे, म्हणजे मूग डाळीचा वरण करून घेतलेला आहे, त्यात तूर डाळ वगैरे काहीही घातलेला नाही। हा बघा आता मी टोमॅटो कांदा चिरून घेतलेला आहे। टोमॅटो कांदा मी आता चिरून घेतलेला आहे। हा बघा अशा प्रकारे एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी असा तेल घालायचा। तेल चांगला गरम झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालायचा, चांगला असा परतून घ्यायचा। तेलामध्ये चिरून घेतलेला हिरवी मिरची घालायचा, कढीपत्त्याची पाने घालायचा, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता हा सर्व या फोडणीमध्ये घालायचा। हा बघा अशा प्रकारे मी सर्व हा मसाला फोडणीमध्ये घातलेला आहे। चांगला आता परतून घ्यायचा। या फोडणीमध्ये शेंगदाणे घालायचा। हा बघा आता ते घातलेला आहे। असा चांगला परतायचा, मग आता कांदा घालायचा। हा बघा अशा प्रकारे कांदा घातल्यानंतर चांगला परतायचा। त्यानंतर हा टोमॅटो चिरलेला घालायचा, चांगला परतायचा। 4 पालकची पाने मी घेतलेला आहे, त्यामध्ये आता हा बघा पालकची पाने पण घालायचा 4। थोडेसे पानं मी असा लावण्यासाठी पण ठेवलेला आहे। 4 पाने या फोडणीमध्ये घालायचा, चांगला परतून घ्यायचा। हा बघा अशा प्रकारे दाल खिचडीला लागेल इतकाच हा मसाला मी घेतला आहे, तो आता या फोडणीमध्ये घालायचा, चांगला असा परतून घ्यायचा। हा बघा अशा प्रकारे आता या फोडणीमध्ये मूग डाळीचा वरण आपण तयार करून घेतलेला आहे, तो प्रथम आता या फोडणीमध्ये घालायचा आहे। हा बघा हा मूग डाळीचा वरण आहे, याला फोडणी वगैरे दिलेला नाही, तसाच गरगटून घेतलेला आहे। हा बघा आता यामध्ये घालायचा, म्हणजेच फोडणीमध्ये घालायचा। आता पाणी थोडासा घालायचा, चांगला उकळू द्यायचा। हा वरण मसाले सर्व आता चांगला उकळू द्यायचा। हा बघा अशा प्रकारे चांगला उकळून घ्यायचा। आता वरण चांगला उकळलेला आहे। आता यामध्ये हा शिजवून घेतलेला भात घालायचा।
भात थोडासा कच्चाच शिजवून घ्यायचा, थोडासा कच्चा, कारण परत यामध्ये आपण शिजवून घ्यायचा असतो. यामध्ये म्हणजे या फोडणीमध्ये, वरणामध्ये. हा बघा, आता चांगला शिजू द्यायचा. मूग डाळीचा वरण व भात असा चांगला या फोडणीमध्ये शिजू द्यायचा, दोन्ही मिक्स केलेला. हा बघा, अशा प्रकारे चांगला शिजवून घ्यायचा. हा बघा, आता दाल खिचडी असा हा तयार होत आलेला आहे, चांगला शिजत आहे. हा बघा, वास एकदम चांगला येत आहे. हा बघा, दाल खिचडी आता चांगला शिजलेला आहे. मी आता खाली असा उतरून ठेवते, म्हणजे खाली ठेवते. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. एकदम टेस्टी असा हा दाल खिचडी तयार झालेला आहे. बघा तर, हा बघा, एकदम भन्नाट असा हा दाल खिचडी तयार झालेला आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. दाल खिचडी आता चांगला शिजलेला आहे. यावर मी थोडेसे मेथीचे पाने असा घालत आहे. हा बघा, हा बघा, आहे का नाही खमंग दाल खिचडी. आता हा दाल खिचडी मी या डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा, सर्व दाल खिचडी मी आता या डिशमध्ये काढून घेत आहे. गरम गरम असतानाच हा दाल खिचडी खायचा, वर थोडासा साजूक तूप घालायचा, मग हा दाल खिचडी खायचा. हा बघा, आता साजूक तूप मी घातला आहे या गरम गरम दाल खिचडीवर. कढईला पालक भाजीचा पान मी लावलेला आहे सजवण्यासाठी. एक कांदा, एक टोमॅटो असा मी सजवलेला आहे. हा दाल खिचडी एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे दाल खिचडी तयार झालेला आहे. गरम गरम असतानाच साजूक तुपाबरोबर खायचा, एकदम टेस्टी लागतो. हा घरी केलेला रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.